ओम साईराम। आज आपण साईनाथ सेवा समिती पालखी परिवार या पालखीत सहभागी झालेलो आहोत। तर मी सर्वप्रथम पालखी प्रमुख वैभव घरत यांना थोडक्यात विचारतोय की या पालखीचं महत्त्व काय आहे। ओम साईराम। पालखीचं महत्त्व जेवढं सांगू तेवढं कमीच आहे। या पालखीने आम्हाला सुख, समृद्धी, शांती आणि एक चांगल्या मार्गावरती आम्हाला बाबांनी लावलेलं आहे। आणि म्हणाल तर आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये भरपूर चेंजेस झाले। पण माझं तर मी ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेला आहे। पण मी आता याच्यानंतर आमचे जे केशवजी ओळेकर आहेत, आपले व्हॉलेंटियर्स, आपल्या पालखीचे आधारस्तंभ, की ज्यांनी या पालखीला पुढे चालवत नेण्यासाठी त्यांचं दिवस रात्र त्यांची मेहनत आहे। आणि बाबांचे सच्चे साई भक्त आहेत ते। आणि पालखीमध्ये त्यांचं नियोजन आणि त्यांचं मार्गदर्शन त्या पालखीला खूप असतं। पालखीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असतो। कुठं काही चुकत असेल, कुठं काही चांगलं होत असेल, त्याच्यामध्येही त्यांचा खूप चांगले सक्रिय असतात। आणि मी त्यांना विचारेन की ह्या पालखीमध्ये आल्यापासून, साईनाथ सेवा समिती पालखी परिवारात तुम्ही आल्यापासून तुमच्यामध्ये झालेला बदल किंवा तुम्हाला ह्या पालखीपासून काय अनुभव मिळाला आणि तुम्हाला साईबाबांकडनं काय आशीर्वाद मिळाले आतापर्यंत, तुमचा स्वतःचा अनुभव या पालखीसाठीचा आणि ह्या साईबाबांच्या दाखवलेल्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला काय अनुभव आलाय ते आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगा। ओम साईराम। ओम साईराम। जसं वैभवजींनी सांगितलं का तुम्हाला बाबांपासून काय भेटलं, जे आज जीवन चाललंय ते बाबांपासूनच चाललंय, त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही मला। आणि जसं त्यांनी अनुभव सांगितला पालखीचा, आज पालखीला 19 वर्ष चाललंय म्हणजे आपला। आणि मला स्वतःला 14 वर्ष चालू आहे। मी नाही, माझी मुलं पण आता येतात काही याला, आणि त्यांना पण यावा, म्हणजे आपण कदाचित पुढे कामात असलो तरी त्या येऊन पालखीत त्यावेळी सहभागी व्हावा, सर्वांनी यावा। आणि जसं सांगितलं पालखीत काही लोक येतात, आम्ही बघितलं अनुभव म्हणजे आता म्हणजे व्यसन जे करणार आहेत, काही लोक ते पालखीत येऊन त्यांचे व्यसन सुटलेले आहेत, तंबाखू पालखीत खाणारे त्यांचे तंबाखू सुटलेले आहेत, म्हणजे असे अनुभव पालखीचे आलेले आहेत। आणि आम्ही 24 तास पालखीसाठी म्हणजे विचार करत राहतो। वर्षातनं असं नाही का वर्ष आलं तर पालखीचं नियोजन करायचं। आमचं म्हणजे वैभवजी आहेत ते असतात दुबईला, शेवटी आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो। आणि आपले बबन अंग्रत अध्यक्ष, सतीश शिंदे, म्हणजे अशी बरीचशी आता सर्वांची नावं नाही घेत, आता आपल्याकडे तर होईल नाही। आणि सर्वांचं नियोजन म्हणजे 12 महिन्यांचं चालू असतं। जसं ब्लड कॅम्प तर आम्ही करतो साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या नावाने, म्हणजे 15 ऑगस्टला आपल्या ब्लड डोनेट असतो, तेव्हा आम्ही ते कार्यक्रम करतो आणि बरेच नियोजन असे करत राहतो आम्ही। ओम साईराम। ओम साईराम। नमस्कार। ओम साईराम। ओम साईराम। साईनाथ सेवा समिती पालखी परिवार उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा साल 2025 वर्ष 19वे। आपल्यासोबत आहेत पालखी प्रमुख वैभवजी घरत, विनोदजी सालेकर, नरेशजी कोणकर आणि अनिल भाऊ वाघमारे। तर मी थोडक्यात विनोदजी सालेकर यांना विचारतो की त्यांनी पालखीचा अनुभव आणि पालखीचं महत्त्व आम्हाला थोडक्यात सांगावं। ओम साईराम। मी साईनाथ सेवा समिती पालखी परिवारावर मागील 9 वर्षापासून मी या परिवारासोबत पायी शिर्डीला जात आहे। 3 वर्षानंतरच मला साईनाथ सेवा समिती पालखी परिवारामध्ये साई चरित्र घेण्याचा चिठ्ठीद्वारे मला एक बाबांचा संदेश आला। त्यानंतर मी ती पालखी सतत कंटिन्यू करत आहे। परंतु बाबांच्या पालखीत आल्यानंतर मला खूप मोठे अनुभव आलेले आहेत। मी माझा एक कोरोना काळात मी 9 दिवस त्या कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी बाबांची विभूती छातीला लावून झोपलो, 9 दिवस झोपलो।
9 दिवस झोपल्यानंतर माझा रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर मला घरी पाठवण्यात आलं. परंतु माझ्यासमोर इतके पेशंट मृत्युमुखी पडले असतील त्याची गिनती नव्हती. परंतु मी सतत बाबांचं नाम जप करत होतो. त्यामुळं मला त्यातून बाबांनी त्या रोगातून मुक्त करून मी पुन्हा माझ्या घरी परिवारासोबत आलो. त्यामुळं मला बाबांपासून खूप अनुभव आलेले आहेत. त्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा मी एक कुरिअर कंपनीत कुरिअर पोचवणारा वर्कर होतो. त्यानंतर कंपनी बंद पडल्यानंतर मी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम करायला सुरुवात केली. आज मी माझा स्वतःचाच व्यवसाय करत आहे. बाबांच्या आशीर्वादाने कधीच अजूनपर्यंत काही कमी पडलेलं नाही. ही एक बाबांची माझ्यावरची कृपाच म्हणावी लागेल. कारण की आज 9 ते 10 वर्ष मी कुठलंच काम न करता माझ्या पूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह त्याच माध्यमातून करत आहे. त्यामुळे साईनाथ सेवा समिती पालखी परिवारावर जोडल्यानंतर मी माझं परिवार तसेच माझा मुलगा याला सुद्धा ह्या वर्षी मी पहिल्यांदा तो स्वतःच आलाय की पप्पा तुम्ही जाता तर मी पण येतो. तो सुद्धा हमेशा गुरुवार उपास माझ्याबरोबर तो सुद्धा करतो. त्याला आतून जाण आली काय बोलतो नाही पप्पा मी पण करणार. कुठं जरी काही असेल तर तो साईच्या आठवणीशिवाय तो काय कुठलं काम करत नाही. अशी एक माझ्यानंतरची एक पुढची पिढी सुद्धा आमच्या सालेकर परिवारातली ती सुद्धा साईनाथ सेवा समिती पालखी परिवारावर जोडली गेली. याचाही मला खूप आनंद आहे. मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपण सर्वांनी मनाने साईंची पूजा जर केलीत किंवा साईंना जर स्मरलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन घडेल. फक्त तुम्ही त्यात सातत्य राखलं पाहिजे. एवढेच तुम्हाला सर्वांना माझी विनंती. ओम साईराम. ओम साईराम. महाराज की जय.